नमस्कार मित्रांनो, मी अमितोष पंडित आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहोत आपल्या YouTube चॅनल मध्ये। तर आज आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री वयोश्री योजना याचा फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे आणि कशा प्रकारे याची प्रोसेस आहे ही आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। ज्यानेकरिता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण माहिती व्यवस्थित घ्या आणि व्यवस्थित फॉर्म भरून व्यवस्थित प्रोसेस करा। मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनाचा जो फॉर्म आहे हा आहे, याला फॉर्मला भरायचा आहे। सोबत हा लिंक दिलेला गेला आहे। मी हे सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये माझे उपलब्ध करून देणार आहोत आणि ह्या पत्त्यावरती तुम्ही बाय पोस्ट हे फॉर्मला पाठवून द्यायचं आहे। तर आता बघूया हे फॉर्म आपल्याला कसं भरायचं आहे, कुठे काय माहिती द्यायची आहे। तर मी हे पूर्ण फॉर्म तुम्हाला भरून दाखवणार आहोत। यामध्ये सांगणार आहोत कसे भरायचे। तर युअर नेम, जे कोण ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचे नाव, लाभार्थ्यांचं संपूर्ण नाव, इथं संपूर्ण नाव लिहायचंय। जिल्हा सिलेक्ट करायचंय मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, हे दोनच जिल्ह्यासाठी आहे। मुंबई शहर किंवा मुंबई उपनगरचे जे कोण असतील त्यांनीच या लिंक वरती भरू शकतात। महानगरपालिका प्रभाग, कुठला महानगरपालिका प्रभाग आहे त्यांनी सिलेक्ट करायचा आहे। संपूर्ण पत्ता पिनकोड सोबत टाकायचा आहे। तर जन्मतारीख घ्यायचा आहे। जन्मतारीख कसं लिहायचं, दिनांक, महिना आणि वर्ष तुम्हाला इथं क्लिक करून सिलेक्ट करता येईल। इथून तुम्ही वर्ष सिलेक्ट करू शकता, त्यानंतर तुम्ही महिना सिलेक्ट करू शकता आणि तारीख सिलेक्ट करू शकता। हे बघा, इथं महिना सिलेक्ट करायचा आहे, मग नंतर तारीख सिलेक्ट करायची। वय किमान 65 वर्ष राहिलंच पाहिजे, वय 65 वर्ष। लिंग, हे जे आहे आपण लिंग इथं सिलेक्ट करायचं आहे। जात आणि प्रवर्ग, कुठल्या जातीचे आहेत ते ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, एनटी जे कोण असतील। तर इथं आपल्याला भ्रमणध्वनी क्रमांक, इथं मोबाईल नंबर भरायचा आहे, इथं ईमेल आयडी भरायची आहे। परत ज्येष्ठ नागरिक 31/12/2023 पर्यंत 65 वर्षे पूर्ण केलेले असावे। तर इथं आहे असं सिलेक्ट करायचं आहे। आधार कार्ड असणे आवश्यक आहे। मग इथं लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आतमध्ये असावं आहे। तर सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हे जे काय आहे प्राप्त केले नाही। बँक खाते आधारशी संलग्न अनिवार्य आहे। राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स यस हो करायचा। उत्पन्न बाबतचे स्वघोषणा पत्र हो करायचा। उपकरण साहित्य बाबतचे दुबार लाभ न घेतला स्वघोषणा पत्र हो म्हणून करायचा। सदर उपकरणे प्राप्त करून घेण्याकरिता संबंधित उपकरणाबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत जोडावे आहे। हे तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे उपकरण घेण्याबाबत, म्हणजे तुम्हाला जे काही दुर्बलता आहे त्या दुर्बलतासाठी तुम्हाला चष्मा, व्हीलचेअर काही जे काय लागत असेल तर ते वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे डॉक्टर कडून लिहून घ्यायला लागल। शारीरिक दुर्बलता आहे आणि यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे म्हणून असा एक प्रमाणपत्र डॉक्टरांकडून घ्यावं लागल। शासनाने ओळखपत्र पाठवण्यास विहित केलेले अन्य कागदपत्र आहे, म्हणजे हे शासनाने तुम्हाला जे काय आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काय ओळखपत्र आहे तुमच्याकडे किंवा इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, ते तुम्ही सुद्धा इथं लावू शकता। उपकरण साहित्याचे नाव, कोणता साहित्य पाहिजे, समजा तुम्हाला चष्म्याची गरज आहे तर इथं चष्मा लिहायचा, इथं तुम्हाला व्हीलचेअरची गरज आहे तर इथं तुम्हाला व्हीलचेअर लिहायचं आहे। साहित्याच्या अंदाजित रक्कम, रुपये, किती रुपये तुम्हाला लागतंय ते साहित्य खरेदी करायला ते सुद्धा इथं लिहायचं आहे। बँकेचे नाव, तुमचा बँक कुठला बँकेत खाता आहे ते बँकेचं नाव, त्या शाखेचं नाव, खाता क्रमांक, IFSC कोड आणि आधार क्रमांक, एवढं सर्व भरल्यानंतर इथं सबमिट करायचं आहे। आणि हे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला हे फॉर्म इथून डाउनलोड करायचं आहे। आणि डाउनलोड करून, समजा हे फॉर्म आहे, आता मी डाउनलोड करतोय, हे सर्व फॉर्म डाउनलोड केल्यानंतर इथं फोटो लावायचे, इथं सही करायची आहे आणि सही केल्यानंतर तुम्हाला हे पोस्टाने तुम्ही पाठवून द्यायचं आहे, ज्यानेकरिता तुम्हाला त्याचा लाभ भेटेल। धन्यवाद। हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, ज्यानेकरिता जास्तीत जास्त लोकांचा फायदा होऊ शकतो।